कोणाचं आलेलं नाही, त्यामुळे या विषयावर काही चर्चा करण्याची मला असं वाटत नाही काही गरज आहे. त्याच्यामुळे या विषयावर चर्चा, परंतु मुंबईमध्ये एक चांगलं यश शिवसेना आणि मनसे या युतीला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं मराठी माणूस हा पूर्णपणे आमच्यासोबत राहिला आहे. या मराठी माणसाचं तर अभिनंदन केलंच पाहिजे, परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चित या मराठी माणसाच्या ताकदीवर संघटना पुन्हा मजबूतीनं, मुंबई नव्हे तर महाराष्ट्रात पुन्हा ताकदीनं काम करण्याचा निर्धार आम्ही सगळे व्यक्त करतो आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नगरसेवक शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे. कोणाचे? ठाकरेंच्या शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते शिंदेच्या संपर्कात आहेत. पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर मला असं वाटतं ठाकरेंचे सगळे नगरसेवक काल इथं मातोश्रीवर होते. ताजलँडमध्ये कोणी बंद नाही आहे, सगळे मोकळे आहेत. ज्यांनी बंद केले त्यांनाच भीती आहे, एवढंच तुम्हाला सांगतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका उमेदवाराने तलवार काढल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पालकमंत्र्यांच्या मुलीचा देखील असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे त्यांच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला की नाही झाला मला माहिती नाही, परंतु गुन्हे कोणी कोणाचा मुलगा असो नाही तर काही असो, कायदा सगळ्यांना समान असावा आणि तसं धोरण पोलिसांनी ठेवावं एवढीच अपेक्षा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा स्वतःच्या मुलाला श्राप भविष्यानं आशीर्वाद असं नवनीत राणांनी म्हटले. नवनीत राणा कोण आहे तिला काय माहीत? बाळासाहेब ठाकरे आणि शाप कोणाला, उशाप कोणाला? नवनीत राणा कोण आहे? अशी काही नेता आहे का भारतीय जनता पार्टीची? फार कोणीतरी मोठी व्यक्ती, त्यामुळे अशा विषयाकडे काय लक्ष द्यायचं? नारायण राणेंनी असं वक्तव्य केलंय सकाळी की उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, त्यांनी देवाचं दर्शन सुद्धा घेतलं नाही. कधी भेट झाली त्यांची? उलटे डिप्रेशनमध्ये ते दिसतात. नारायण राणेंचा चेहरा आणा समोर, ते डिप्रेशनमध्ये का उद्धवजींचा आणा चेहरा समोर. उद्धवजी तर काल प्रेस कॉन्फरन्समध्ये गेले होते ना सेनाभवनला, आणि आताही आम्हाला सगळ्यांना भेटले. त्याच्यामुळं मला वाटतं नारायण राणेंनी तरी समोर येऊन बोलावं, चेहरा कोणाचा डिप्रेशनमध्ये कळेल. संजय राऊत हे ताज हॉटेल लँडला जाणार होते, तर नक्की केव्हा जाणार आहे जेवणासाठी त्यांनी सांगितले, मात्र अद्यापही ते गेलेले नाही. काय प्लॅनिंग आहे तुमच्या सेनेचं? आता आतमध्ये होते राऊत साहेब, पण जातील ते, त्यांनी सांगितलं ते जातील. आता ते तुम्ही बघा, पण आता साहेबांना संजय राऊत साहेब आम्ही सोबत बसलेलो होतो, निश्चित जातील ते ताजलँडला. देवाची इच्छा असेल तर महापौर बनेल असं सूचक वक्तव्य काल उद्धव ठाकरेंनी केलं होतं. नेमकं यामागचं म्हणणं काय, कारण काय? कारण शिंदेचे जे असा कोणताही नाही, एक दुर्दम्य आत्मविश्वास त्यांनी ठेवलेला आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. शिंदेच्या शिवसेनेचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते आपल्या संपर्कात आहेत का? कारण ते मूळ शिवसैनिक असल्याचं राऊतांनी सकाळी वक्तव्य केलं. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी काय कॅमेरासमोर बोलायच्या नसतात. कोण कोणाच्या संपर्कात आहे नाही आहे अशी काय स्ट्रॅटेजी पॉलिसी काय कॅमेऱ्यावर जाहीर सांगायची नसते. स्ट्रॅटेजी कॅमेरासमोर सांगायची नसते, एवढंच. काळामध्ये मुंबईचा महापौर कोण होऊ शकतो? बहुमत त्यांच्याकडे जरी असलं तरी तुमच्याकडे देखील बहुमताचा आकडा तयार होऊ शकतो केला तर. मला असं तर आगे आगे देखो होता है क्या, की आताच काही बोलणं योग्य होणार नाही. एक होतं सेफ म्हणत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संकेत सुरू झाले आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा सोबत लढणार असल्याचं. नाही, काय हरकत नाही. त्यांच्या राजकीय पक्षाचा ते निर्णय घेतात, ज्याच्या त्याच्या राजकीय पक्षाला जो तो निर्णय घेण्याचा अधिकार असतो, तसा राष्ट्रवादीने घेतला असेल तर मला असं वाटतं त्याच्यात काय वेगळं विशेष काय मानायचं. वाराणसीमध्ये अहिल्या देवींचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्यावर पाय ठेवून आता वाराणसी मतदारसंघ मला असं वाटतं देशाच्या पंतप्रधानांचा आहे. अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्राच्या भूमीतील जन्मलेले आहे आणि त्यांनी अटकेपार झेंडे लावलेले आहेत, हे आपल्या सगळ्या भारताला माहिती आहे. त्यांच्या समाजसेवा, परिवर्तन, लढाऊ वृत्ती, आणि मला असं वाटतं या मूर्तीवर कोणी पाय देऊन जात असेल तर त्याच्यावर ताबडतोब तिथल्या सरकारने कारवाई करावी. शिंदेनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवलेत, नेमकी त्यांना कोणाची भीती, ठाकरेंची की देवेंद्र फडणवीस? मला असं वाटतं ते तुम्ही त्यांना विचारवा, त्यांना कोणाची भीती वाटते ते मी कसं सांगू शकतो. पण मला असं वाटतं की नगरसेवकांना ज्या अर्थी हॉटेलमध्ये लॉक करून ठेवण्यात आलं त्या अर्थी कोणाची तरी भीती असावी, किंवा त्यांना काहीतरी हे वापरून दुसरं काहीतरी करायचं असावं असं वाटतं. 2.5 वर्षाची मागणी करण्यात आलेली आहे महापौर पदाची.
मला असं वाटतं त्यांच्याविषयी मी कसं सांगणार. तुम्ही माझ्या पक्षाचं बोला, त्यांच्या पक्षाने काय करावं आणि काय नाही ते मला काय माहिती आणि मी कशाला सांगू. सेना मनसेच्या युतीत बिगेस्ट लुजर म्हणून मनसे असल्याचं सांगितलं. राज ठाकरेंना युतीचा कुठलाच फायदा झाला नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. हे पण आता तेल टाकायचं काम तर बाकीचे लोक करत असतात. राजसाहेब उद्धव साहेबांनी एक अतिशय अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. पूर्ण दिल्लीचे पातशाह सगळे इथं येऊन भारतातल्या सगळ्या राज्यातले लोक भारतीय जनता पार्टी इथं आलेले असताना दोघा बांधवांनी दिलेली लढाई आणि त्यांना मिळालेलं यश हे अभूतपूर्व आहे. संभाजीनगरमध्ये जो काही निकाल आला काय नेमका त्या निकालामध्ये कारणं आलेली आहे काय बोलू नाही, मला असं वाटतं आता काय उद्धव साहेब काय सगळ्या एक चर्चा करत नाही. जे काही झालं यश अपयश त्याला सामोरं जायचं असतं, ते आम्ही सामोरं जात आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.